सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा। हे बघा, या अशा वालाच्या शेंगा असतात। आमच्याकडे याला वालाच्या शेंगा म्हणतात। याला असे तोडतात आणि याचे असे दोन भाग करतात आणि याला अशा तोडून घेतात। मी हे सर्व वालाच्या शेंगा अशा तोडून घेतलेल्या आहेत। ह्या 300 ग्राम वालाच्या शेंगा आहे। आता मी याला तोडून घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेते। मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेते। जोपर्यंत आपलं तेल गरम होत नाही तोपर्यंत मी गॅस मोठाच ठेवलेला आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच मोहरी घालते। 1 छोटा चम्मच जिरं घालते। आपली जिरं मोहरी छान अशी तळतून राहिली, त्याच्यामध्येच 1 चम्मच लसूणाची जाडसर अशी कुटून घेतलेली पेस्ट तयार केलेली आहे। ते छान याच्यामध्ये परतून घेते। जोपर्यंत आपल्या लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत असा मी परतून घेते। या वालाच्या शेंगाला जास्त काही असे मसाले लागत नाही, खूप कमी मसाल्यात होते आणि भाजी पण खूप छान होते। हे बघा, आपला लसूण छान असा झालेला आहे। त्याच्यामध्येच मी 2 चमचे मिरची पावडर घालते। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त घेऊ शकता। आपली मिरची पावडर याच्यामध्ये छान पैकी झालेली आहे। मी गॅस कमी केलेला आहे। त्याच्यामध्येच आता मी ह्या वालाच्या शेंगा घालून घेते। ह्या वालाच्या शेंगा आपल्या तेलावर छान अशा परतून घेते। ह्या कवड्या शेंगा आहे, तेलावर छान अशा आपण परतून घेऊ। हे बघा, आपल्या ह्या शेंगा छानपैकी असं तेलात परतून झालेला आहे। गॅस मी आता थोडा मोठा करते, मोठा म्हणजे मीडियम। आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेते। हे हळद पावडर पण छान याच्यामध्ये मिक्स करून घेते। याच्यातच मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे, हे घालते। आणि 1 वाटीभर पाणी घालते। आपल्या शेंगा कोवड्या असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। या शेंगा तशाच लवकर शिजतात। आता चवीपुरतं मीठ घालते। परत ही भाजी छान अशी मिक्स करून घेते। आता याच्यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेते। हे बघा, आपली भाजी किती छान अशी शिजलेली आहे आणि ही भाजी अशी कोरडीच खायला चांगली लागते। तुम्हाला जर याच्यामध्ये रसा आवडत असेल तर तुम्ही थोडाफार रसा ठेवू शकता। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते। ही भाजी अगदी कमी साहित्यात होते, पण खायला खूपच टेस्टी लागते। ही भाजी जेव्हापासून करायला घेतली 10-15 मिनिटातच ही भाजी तयार होते। हे बघा, अशा प्रकारे ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे।